देवावर विश्वास ठेवण्याविषयी मी शृंखला करतेय. देवावर विश्वास ठेवण्याचं सामर्थ्य केवळ विश्वास ठेवल्याने आपल्यासाठी आशीर्वादाची दारं उघडली जातात, आनंद आणि शांती मिळते. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचं तारण व्हायलाच हवं. विश्वासूच्या प्रार्थनेला उत्तर मिळत असतं. बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात म्हटलंय की आपण आपला विश्वास मुक्त केला पाहिजे. माझा यावर विश्वास असं म्हणायला हवं. आपण कालच बोललो की बायबल म्हणतं की आपण त्याच्यासोबत मरण पावलो, त्याच्यासोबत पुरले गेलो, त्याच्यासोबत उठलो, त्याच्यासोबत स्वर्गात विराजमान आहोत आपण. आणि स्वर्गात त्याच्यासोबत विराजमान असणं म्हणजे आपली विश्रांतीची स्थिती. इब्री 4 म्हणतं ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी, बघा, ज्यांनी विश्वास ठेवला ते देवाच्या विश्रामस्थळी प्रवेश करत असतात. ख्रिस्तासोबत आपण स्वर्गीय स्थळी कायदेशीरपणे आणि पदानुसार विराजमान आहोत. म्हणजे असं की न्यायाने हा करार झालेला आहे. येशूने त्याचं मोल चुकवलंय. हे आपलं पद आहे, पण त्याची मुक्ती आपल्या जीवनात आपल्या विश्वासाद्वारे होते. आपल्यासाठी विश्रामाची एक जागा आहे. जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ही शब्बाताची विश्रांती आहे. बायबल असं म्हणतं, आपण लक्षात घ्यायला हवं की विश्रांती म्हणजे सामर्थ्य. जर आपण आराम केला तर आपल्याला वाटायला लागतं तो आपल्या जीवनातला कमी सामर्थ्यशाली काळ असेल, कारण आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपण सामर्थ्यशाली असतो असं आपल्याला वाटत असतं. खरं तर आध्यात्मिक पातळीवर जेव्हा तुम्ही देवाच्या विश्रामस्थळी प्रवेश करता तेव्हा तुम्ही सामर्थ्यशाली असता. पिता परमेश्वर येशूला म्हणाला, आता चल, तुझं कार्य संपलंय. मी जे करायला पाठवलं ते तू केलंयस. येऊन माझ्या उजव्या हाताला बस, जोवर मी तुझ्या शत्रूंना तुझं पायदान बनवत नाही. देवाने इस्रायली लोकांना म्हटलं, तुम्ही शांती राखून ठेवा, मी तुमच्यासाठी कार्य करीन. रोमकरा 16:20 म्हणतं, शांतीचा देव हा तुझ्या पायाखालील सैतानाचा नाश करेल. तुझ्या पायाखाली. मला जर समस्या किंवा एखादी अडचण आहे ज्याबद्दल देवाने काही करावं असं वाटतंय तर मी अस्वस्थ होऊन देवाला कार्य करायला लावणार नाही. काळजी करून गोष्टी समजून घेण्याच्या प्रयत्नाने त्रासून झटून देहाच्या इतर कर्मांद्वारे देवाला कार्य करायला लावणार नाही. जी माझी योजना असते आणि समस्या सोडवू पाहणं. आता मी काही गोष्टी करू शकते, पण त्यात ज्याचं मार्गदर्शन देवाकडून आहे, परमेश्वर त्याचा लेखक नसेल तर तो शेवट करणार नाही. आपण सुरुवात करतो पण देवाने शेवट केला नाही तर अस्वस्थ होतो. आमेन. देवाने माझं काम करावं अशी माझी इच्छा असेल तर मी देवावर विश्वास ठेवला पाहिजे. मी म्हणायला हवं, देवा, माझी ही समस्या आहे, मी माझी काळजी तुझ्यावर सोपवते. मला विश्वास आहे तू त्याचं निवारण करशील. मला ते जमणार नाही. मला विश्वास आहे विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही सगळं काही शक्य आहे आणि मी हाच विश्वास ठेवत राहणार. मला जे जमणार नाही ते तुला जमणार आहे. मी हा विश्वास ठेवणार. तू माझी परिस्थिती घेऊन त्यातून माझ्या भल्यासाठी काही घडवशील. जरी ते सध्याच्या घडीला भयंकर दिसत असलं तरी मला विश्वास आहे तू एक उत्तम परमेश्वर आहेस. तू कुठलीही भयंकर परिस्थिती घेऊन ती माझ्या भल्यासाठी बदलू शकतो. सैतान जे माझ्या वाईटासाठी करतो ते तू माझ्या भल्यामध्ये बदलतो आहेस. मी त्याला चिकटून राहीन आणि त्यावरच विश्वास ठेवत राहीन. मी माझी शांती राखेन. मी आरामात राहीन. सध्या जरी वाटलं की काहीच होत नाहीये पण तू कार्यरत आहेस असा मला विश्वास आहे. मला पूर्ण विश्वास आहे. सध्या तू आता कार्यरत आहेस असा मला पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यात कार्यरत आहेस. तू मला बदलतोयस असा मला विश्वास आहे. तू माझ्या कुटुंबाला बदलतो आहेस. तू माझ्या आर्थिक स्थिती बदलत आहेस. तू माझ्या साहेबांना बदलत आहेस आणि मी त्याचा परिणाम पाहणार आहे. देवाच्या हिशोबात तुम्ही पाहण्याआधी विश्वास ठेवता. तुम्ही हे लक्षात ठेवा. देवाच्या हिशोबात जेव्हा मी हिशोब म्हणते याचा अर्थ ज्या रीतीने देव कार्य करतो. तुम्ही प्रथम कार्य करता मग तुम्ही पाहता. जगातला आपला विचार उलटा असतो. आपण तेच पाहणार आहोत ज्यावर आपला विश्वास आहे. मी खरं तर मजुरीची आहे. ते राज्य मला दाखवा. ही मनाची ठेवण आहे. आपण जे पाहतो त्यावरच विश्वास ठेवतो. आपल्याला जे वाटतं त्यावरच विश्वास ठेवतो. आपण स्वतःला विचारायला हवं की आपल्याला भावनेच्या देवावर विश्वास ठेवायचा आहे की बायबलच्या देवावर. आपण विश्वासाने चालतो, दृष्टीने नव्हे. बायबल म्हणतं विश्वासू या नात्याने आपल्याकडे अधिकार आहे. अधिकार. सैतान आपल्याला छळू शकत नाही. आपण त्याचा विरोध करू शकतो. आपण त्याला धमकावू शकतो. आपण त्याला बांधू शकतो. हे आपोआप होत नाही. केवळ बायबल म्हणतं की माझ्याकडे काही आहे म्हणजे ते आपोआप आहे असा अर्थ होत नाही.
म्हणजे ही एक शक्यता आहे. मी माझ्या वाट्याचं केलंय, देवाने त्याच्या वाट्याचं केलंय. जर मी देवाने मला दिलेलं माझ्या वाट्याचं केलं तर मी ते पाहणार आहे माझ्या आयुष्यात. तो आपल्या वाट्याला एक काम देतो, पण ते करण्यासाठी कृपाही देतो. म्हणजे यात आपलं श्रेय काहीच नाही, कारण आपण केलेल्या चांगल्या गोष्टी देवाच्या सामर्थ्याद्वारे आपण करतो. आपण संपूर्ण गोल फिरून त्याचं श्रेय त्यालाच द्यायला हवं. आपण काही वचनं बघूया. आज आपल्याला केवळ आठवण करून द्यायला हवी की हे एका आठवणीसारखंच आहे. याच्या दुसऱ्या पैलूकडे आपण बघणार आहोत. हे एक सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याची आठवण असणारे, विश्वासणारे म्हणून तुमच्याकडे अधिकार आहे. तुम्ही अशक्त जीव नाही, तुम्ही दुबळे नाही. तुमची ओळख पटायला हवी, कारण तुमच्यात जो आहे तो जगात असणाऱ्यांपेक्षा महान आहे. बायबल म्हणतं आपल्यावर प्रेम करणाऱ्या ख्रिस्ताद्वारे आपण विजेत्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. माझ्या विरोधात कोण असेल? जर देव माझ्यासोबत आहे, देव माझ्या बाजूला असेल तर मला कुणाची भीती असणार आहे? या गोष्टी आपण आपल्या मनात ताज्या ठेवल्या पाहिजेत, कारण सैतान दररोज तुमचा द्वेष करतो. दररोज त्याच्याकडे तुमच्या आणि माझ्या नाशाची योजना असते. सैतान कुठल्याही व्यत्ययाशिवाय आपल्या विरोधात लढा देत असतो. तो आपल्या मनाच्या विरोधात असतो, तो भावनेच्या विरोधात असतो, तो नात्यांच्या विरोधात असतो. विशेषतः तो नात्यांच्या विरोधात असतो, कारण त्याला ऐक्याची अतिशय भीती वाटत असते. एक काठी पटकन मोडू शकते, पण अख्खी मोळी कधीही नाही. म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या समावेशाने माझी शक्ती 10 पट वाढते. चर्चला ऐक्यात ठेवल्याने काय बरं होऊ शकेल? तुम्ही जर कुटुंबाला ऐक्यात ठेवलं तर? चला आता, आमचं संपूर्ण कुटुंब सेवा कार्यात आहे. तुम्हाला वाटतं शांतीत राहण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागत नाहीत? तुम्हाला वाटतं आमच्यापासून भांडणाला दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही? निश्चितच करतो. का? कारण सैतान आपला द्वेष करतो. आपण जे करतो त्याचा द्वेष करतो. आपला एक शत्रू आहे. आपण युद्धात आहोत. आपली ओळख पटायला हवी, कारण आपल्याकडे देवाचं सामर्थ्य आहे. देवाने आपल्याला अधिकार दिलाय, पण तो अधिकार आपण गाजवायला हवा. माझ्या कार्यालयात मला अधिकार आहे, पण एक गोष्ट सांगते, अधूनमधून तो मला गाजवावा लागतो. आमेन. मी रोज जाऊन अधिकार गाजवता कामा नये. मी अधिकार गाजवते. कधी कधी मात्र मी तो अधिकार गाजवते, म्हणजे त्यांना माहितीये की गरज पडली तर मी तो गाजवू शकते. सैतानाला जर हे समजलं की तुम्ही त्याच्यावर अधिकार गाजवता, तर तो इतर कुणाला तरी त्रास द्यायला लागेल. खरंच. आमेन. तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलंय ना? तुमच्याकडे पाहून मी बोलेन असं मी वचन दिलं होतं. मी पाळते ते. तुम्ही तिथे मागे बसलायत, याचं मला कौतुक आहे. बघा, हा अभिषेक असा मागे जाणार आहे. धन्यवाद. आपण हे लक्षात ठेवायला हवं. आपण विश्रांतीत राहावं. विश्रांती ही सामर्थ्याची स्थिती आहे. त्रासाच्या स्थितीतून आपण सैतानावर अधिकार गाजवू शकत नाही. चिंता आणि काळजी करून आपण सैतानावर अधिकार गाजवू शकत नाही. आपण आपली शांती राखून विश्रांतीच्या स्थितीत राहायला हवं, म्हणजे शांतीचा परमेश्वर सैतानाला आपल्या पायाखाली तुडवेल. आपण जर ख्रिस्तात स्थिर राहिलो, आपली स्थिती स्थिर राखत, आपण कोण आहोत ते जाणत, तर देव म्हणतो तो आपल्या शत्रूला आपलं पायदान बनवणार आहे. मत्तई अध्याय 10 वचन 1. मी तुम्हाला अशा अनेक जागा दाखवीन ज्यात बायबलमध्ये तुमच्या अधिकारांविषयी म्हटलंय. आपल्या सभेसाठी विविध पार्श्वभूमीतून लोक येत असतात, आणि या जागी असेही लोक असतील ज्यांना कुणीच हे सांगितलं नसेल की तुमचा सैतानावर अधिकार आहे. मला हे कोणी सांगण्या अगोदर बरीच वर्ष मी चर्चला जात होते, म्हणून मी त्याला मला तुडवू देत होते. सैतान जे करत होता त्यासाठी मी देवाला दोष देत होते. आमेन. मत्तई 10:1. आणि येशूने आपल्या 12 शिष्यांना बोलावले व त्यांना अपवित्र आत्म्यांवर ताबा दिला, अधिकार दिला, ते बाहेर काढण्याचा आणि सर्व प्रकारचे आजार बरे करण्याचा व अशक्तपणा व दुबळेपणा बरे करण्याचा. म्हणा, माझ्यात सामर्थ्य आणि अधिकार आहे, आणि मी भूतांना हाकलवू शकते. पहा मार्क 16. बघा, येशूने जे त्या 12 जणांना दिलं त्यातच आपणही वाटचाल करावी असं त्याला वाटतंय. ते सर्व मिळणारे तेच 12 जण नव्हते. तो त्यातला प्रथम प्रतिनिधित्व करणारा गट होता. मार्क 16:17.
मार्क अध्याय 16 वचन 17. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो, म्हणजे असं नाही तुम्ही सापासोबत खेळा, याचा संदर्भ सैतानी शक्तीशी आहे की सैतानी शक्तीवर तुमचा अधिकार असेल, तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशूवर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. ही एक अजब बाब आहे की स्वर्गात जाण्याआधी त्याने शिष्यांना म्हटलेली अखेरची गोष्ट ही होती की त्याने सैतानावर अधिकार दिलाय. चला आता हे सुंदर आहे. त्यांनी तिथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचं समर्थन करत होता. बघा, मला नाही वाटत आमच्या एकाही सभेत एकदाही असं झालं नाही की एका तरी व्यक्तीला शारीरिक आरोग्य प्राप्त झालं नाही. आमच्या एकाही सभेत लोक मुक्त झाले नाहीत असं कधीही झालेलं नाही. आपल्या जीवनात आणि आपल्यात आणि आपल्याद्वारे आपण देवाच्या सामर्थ्याचं कार्य पाहिलं पाहिजे. आपण या सामर्थ्याच्या साक्षी ऐकल्या पाहिजेत. साक्ष नुकतीच मिळालेली. सानिया म्हणते गेल्या वेळी ती सभेला आली, तिच्या गर्भाशयात द्राक्षा एवढा ट्यूमर होता. सभेवरून परतल्यावर तो काढण्यात येणार होता. सानियाने सांगितलं की तिच्या डॉक्टरला धक्का बसला जेव्हा चाचणीत तिला काहीच आढळलं नाही. मला बरं करण्यासाठी देवाने तुमच्याद्वारे कार्य केलं. म्हणजे असं नाही मी कुणापेक्षा अधिक चांगली होते, म्हणजे असं की मी विश्वास ठेवणारी एक विश्वासणारी आहे. चर्चमध्ये अविश्वासणारे असे विश्वासू लोक आहेत. आपण स्वतःला विश्वासू म्हणतो, पण कशावर विश्वास ठेवतोय आपण? मला विश्वास आहे की माझा भूतांवर अधिकार आहे. मला विश्वास आहे जेव्हा मी एका शूर व्यक्तीला बांधते, तो बांधला जातो, मी त्याच्या राज्याची चोरी करू शकते. मला विश्वास आहे जेव्हा मी देववचनाचा संदेश देत असते, मला विश्वास आहे माझे सध्या उच्चारले जाणारे शब्द सामर्थ्यशाली आहेत. तुमच्या जीवनात बदल आणण्यासाठी त्यांच्यात ते वारसी सामर्थ्य आहे. मी इथे येण्यापूर्वी विश्वास ठेवते, प्रार्थना करते की मी संदेश देत असताना आजारी हे बरे होतील. मी संदेश देत असताना बांधिलकीचा नाश होतो आणि लोकांच्या जीवनातून तो तुटून जातो. तुम्हाला तेच मिळेल ज्यावर तुम्ही विश्वास ठेवाल. तुमच्या विश्वासाप्रमाणेच तुम्हाला साध्य होईल. मी असा विश्वास ठेवू शकते मी उत्तम संदेश देणार आहे, हे चांगलं आहे, पण मी यापेक्षा अधिक विश्वास ठेवू शकते. पुन्हा एकदा बायबल म्हणतं विश्वासाप्रमाणे तुम्हाला साध्य हो. म्हणून तुम्हाला येण्यासाठी मी प्रोत्साहन देते, केवळ शिकवणीसाठी येऊ नका. विश्वास ठेवा, मी इथे जाणार आहे देवा, मला वचनाची शिकवण मिळणार आहे. या अभिषेकात जेव्हा मी बसेन, मी माझ्या जीवनातली बांधिलकी तुटण्याची अपेक्षा करते. तुम्ही तुमचं तोंड उघडा आणि प्रार्थना करा. तुम्ही काय अपेक्षा करता हे देवाला सांगायला हवं तुम्ही. आमेन. तुम्ही सैतानाला बांधा, तुम्ही त्याला धमकवायला लागा. तुम्ही म्हणायला हवं मी तुला बांधतेय, तू माझ्याकडून चोरी करणार नाहीस. मी तुला धमकावते, तू माझ्याकडून काहीच हिसकावून घेणार नाहीस. मी त्या शक्तिमानाला बांधतेय म्हणून मी तुझ्या राज्यात लुटू शकते. सैताना, माझं जे आहे ते माझंच राहणार आहे. मी त्या सभेला जाणार आहे, मी बरी होऊन परत येणार आहे. मी त्या अभिषेकात सामर्थ्यात चिंब होणार. तुम्ही ज्यासाठी विश्वास ठेवाल तेच तुम्हाला मिळेल. तुम्ही थोड्यासाठी विश्वास ठेवा, तुम्हाला थोडंच मिळेल. थोड्यासाठी विश्वास ठेवून इतरांचा हेवा करू नका, कारण ते अधिकतेचा विश्वास ठेवून अधिक मिळवत असतात. आपण काय म्हणतो, हे माझ्या आयुष्यात झालं असतं तर. नुसती इच्छा नको, प्रयत्न हवेतच. आमेन. जमेलिया जी माझ्या सभेला आली, येशूचा स्वीकार तिने केला आणि या सभेनंतर तिच्या लक्षात आलं तिचा मुतखड्याचा त्रास बरा झालाय. सभेला जाण्याआधी मुतखड्याच्या तिच्या खूप चाचण्या झाल्या होत्या आणि ती बरी झाल्यावर तिच्यावर पुन्हा चाचण्या करण्यात आल्या. त्याशिवाय त्या सभेत देवाने 25 वर्षांनी तिला धूम्रपान सोडण्याची कृपा आणि शक्ती पुरवली आणि त्या सभेत तिच्या आयुष्यात बरेच चमत्कार झाले. 14 सप्टेंबर या दिवशी तिचा 16 महिन्याचा मुलगा बुडता 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 वाचला आणि तिच्या कुटुंबावरचा एक पिढ्यानपिढ्यांचा शाप नाहीसा झाला. चला आता आपल्या जीवनात महान गोष्टींची सुरुवात होण्यासाठी विश्वास ठेवा देवावर.
जे विश्वास ठेवतील त्यांच्या मागे हे चिन्ह असतील. मला नाही वाटत ही चिन्ह केवळ येशूवर विश्वास ठेवल्याने मिळतील. ज्यांचा या चिन्हांवर विश्वास आहे त्यांना ही चिन्ह लाभतील. आणि मला वाटतं आपण कधी कधी चुकीच्या दृष्टीने पाहतो. मी विश्वासणारी आहे, मला हे चिन्ह का बरं लाभत नाही? तुम्हाला ती चिन्ह लाभतील असा तुमचा विश्वास नसेल. तुम्हाला वाटत असेल ही चिन्ह बेनी हेम किंवा केनिथ कॉपलँड, जॉयस मायर किंवा बिली ग्राहमला किंवा इतर कोणाला लाभतील, पण तुम्हाला लाभणार नाही. तुम्ही एक विश्वासणारे आहात. तुमच्यात इतरांसारखाच येशू आहे. तुमच्यातही पवित्र आत्मा आहे इतरांसारखा. तुम्हाला जर वाटतंय तुम्ही केवळ बसून मला सगळं काम द्याल आणि तुम्ही आराम करत बसून राहाल, तर मग आमेन. मी 8 नातवंडांची आजी आहे. मला सगळी कामं स्वतःच करायची नाहीत. आपण इतर विश्वासणाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवं, जेणेकरून ते सेवा कार्याचं काम करतील. मी तुम्हाला सांगू इच्छिते, येऊन या भूतांना बाहेर काढा तुम्ही. मी आज थकलीये. हो, हालेलुया. लूक 10:19. आपण आपल्यात तो ताजेपणा आणायला हवा की आपण कोण आहोत आणि आपल्यात असणाऱ्या सामर्थ्याची जाणीव करून घ्या. उगाच बसून राहू नका. पहा, हा केवळ सैतानच आहे. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार. मला हे वचन आवडतं. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे आणि तुम्हाला काही एक बाधणार नाही. सर्व शक्तीवरचा अधिकार दिलाय आणि तुम्हाला काही एक बाधणार नाही. तो म्हणतोय तुम्हाला जे करायचंय त्यासाठी मी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक क्षमता दिली आहे. मला शक्ती पुरवणाऱ्या येशूद्वारे मी सर्व काही करू शकते. शक्ती पुरवणाऱ्या येशूद्वारे मी सर्व काही करू शकते. म्हणून आपण ही अशी भाषा सोडून द्यायला हवी, नाही का? नाही जमत, फारच कठीण आहे, हे खूपच आहे, मी अगदी दबले गेले. आपण दडपले जाऊ शकतो कारण आपण नको त्या गोष्टीची सुरुवात करतो. जोवर देवाने नेमलेलं कार्य तुम्ही करत असता तो तुम्हाला ते करण्यासाठी कृपाही पुरवत असतोच. मला संदेश देण्याचा, सुवार्ता शिकवण्याचा पाचारण आहे आणि म्हणून त्यावर लक्ष केंद्रित केल्यावर मला ते करण्यासाठी देव मला शक्ती पुरवणार आहे. आणि देवाने जे मला करायला लावलंय ते करण्यासाठी मला लोकांच्या इच्छेनुसारच्या काही गोष्टींना नाही म्हणावं लागलं, ज्याचा देवाच्या इच्छेसोबत काहीही संबंध नव्हता. आता यातून कुणाला तरी संदेश मिळायलाच हवा. ऐकलत का? मी हे पुन्हा सांगते. आपल्या सगळ्यांना देवाकडून नेमलेलं कार्य आहे. सगळ्यांनाच, केवळ मलाच नाही, सगळ्यांनाच. टीव्ही पाहणाऱ्यांनाही देवाकडून नेमलेलं एक कार्य आहे. आपली नेमलेली कामं समान किंवा सारखी नसतात. ते नेमलेलं काम करायला देव आपल्यावर कृपा करतो. कृपा हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आपण आपलं नेमलेलं काम केलं, देवाच्या इच्छेने काम केलं, तर त्यासाठी आपल्याकडे नेहमीच सामर्थ्य असतं. ज्या गोष्टीने गोंधळ होतो ती ही की काही लोक येतात आणि आपल्याला अशा गोष्टी करायला लावतात ज्याचा देवाच्या कामाशी काहीही संबंध नसतो. आणि मग लोकांना आनंदी करण्यासाठी किंवा त्यांच्या भयाने किंवा ख्रिस्ती असण्याच्या नात्याने आपण काय करायला हवं या गोंधळाने आपण अशा गोष्टीत फसतो ज्या देवाने आपल्यासाठी नेमलेल्या नसतात. त्यामुळे आपली शक्ती वाया जाते आणि देवाने नेमलेल्या कामासाठी आपल्याकडे शक्तीच उरत नाही. तुम्ही देवाचं मूल आहात. तुमच्याकडे अधिकार हे आहेतच. तुम्ही यावर विश्वास ठेवावा असं मला वाटतंय. बायबल म्हणतं माझ्यात जो आहे तो जगात असणाऱ्यांपेक्षा महान आहे. आणि त्यात असंही म्हटलंय की आपल्यावर प्रेम करणाऱ्या ख्रिस्ताद्वारे आपण जेत्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी असं साहित्य सादर करतोय ज्याने तुमच्या मनाचं नवीकरण होणार आहे. तुम्ही अजाण असलेल्या कुठल्याही गोष्टीबाबत काहीही करू शकत नसता. म्हणून जमेल तितकी शिकवण घ्या आणि तुम्ही आजीवन विद्यार्थी बनाल असं ठरवा. तुमच्यात वाटचाल करायला लागता. तुम्ही विश्वासात बोलायला शिकता. तुम्ही तुमच्या जीवनात काही बदल पाहणार आहात आणि पाहत रहा, म्हणजे तुम्ही या सवलतीचा फायदा घेऊ शकाल नक्कीच. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय.
आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmile.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.